घरी भाजीला काही नसेल किंवा असंच काही वीकेंडला चटपटीत खायचं असेल तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा। अगदी ढाबा स्टाईल शेव टमाटरची भाजी आज आपण बनवलेली आहे आणि घरच्या साहित्यामध्ये कुठलेही काही बाहेरचं साहित्य न वापरता 1 चमचा तेल घेतलंय। याच्यामध्ये आता मी 2 कांदे घेतलेत मीडियम साईजचे बारीक कट करून। याला छान परतून घ्यायचं आहे, अगदी ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे। आता कांदा परतेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। एका वाटीमध्ये मी लाल तिखट घेतलंय, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा मी कश्मीरी लाल मिरची घेतली हे रंगासाठी आणि छान रंग येतो भाजीला, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे धने जिरे पावडर। हे थोडंसं पाणी टाकून छान याची पेस्ट तयार करून घ्यायची। म्हणजे मसाले जर आपण भाजीमध्ये डायरेक्टली टाकले तर मसाले जळण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपण याचं असं पेस्ट करून त्याच्यामध्ये टाकून घेऊया। मस्त आपला रंगही येईल भाजीला आणि मसालेही जळणार नाही। हे पहा आता छान गोल्डन ब्राऊन झालाय कांदा। याच्यामध्ये 1 हिरवी मिरची घेतली आहे बारीक कट करून, ती ऑप्शनल आहे। आता हे छान परतून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आपण जे आता मसाला तयार केला होता तो मसाला टाकून घ्यायचा आहे। मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। जे आपण पाणी टाकलं होतं ते पाणी पूर्ण आटेपर्यंत। हे पहा मस्त असा रंग आलाय आणि छान तेल पण सुटलंय। आता मी 3 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतले होते आणि थोडंसं चवीनुसार मीठ। मिठाने टोमॅटो लवकर शिजले जातील। मिठाला पाणी सुटलं की लगेच टोमॅटो मऊ होतात। सारखे टोमॅटो फ्राय करत राहायचं खालीवरी, म्हणजे छान मऊ होतील। आता थोड्या वेळानंतर 1 चमचा मी दही टाकलंय, एक कमी आंबट दही आहे आणि 2 चमचे साय, घरच्याच दुधाची साय। ह्यानी आंबटपणा बॅलन्स होईल, कारण आपण टोमॅटो आणि दही टाकलाय। थोडीशी साय टाकली तर खूप जास्त आंबट नाही होणार भाजी। या प्रकारे छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि याला एक 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे टोमॅटो छान मऊ होतील। हे पहा मस्त असं तेल सुटले भाजीला आणि टोमॅटोही छान मऊ झाले। आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊ। साधारण 2 वाट्या मी गरम पाणी टाकलंय। आता आपले टोमॅटोही छान मऊ झालेत आणि आता पाणी गरम आहे, लगेच पाण्याला उकळी येईल। पाण्याला उकळी आल्यानंतर असेच 2 मी मोठे टोमॅटो कापून टाकलेत, म्हणजे मोठ्या मोठ्या फोडी केल्यात, दिसायलाही छान दिसेल आणि खाताना तोंडात आलं तर छान चव लागेल। आणि 1 वाटी शेव। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपली भाजी तशी शिजलेली आहे, पण 1-2 मिनिटं झाकून ठेवू, म्हणजे छान मसाले भाजीमध्ये मिक्स होतील आणि तेल सुटेल भाजीला छान। हे पहा मस्त अशी शेव टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे। नेहमीची भाजीचा कंटाळा आला असेल तर नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।